नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मानकर। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबई इथे एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 2019ची जे कर्जमाफी झाली त्यामधील 16 लाख शेतकरी सोडून उर्वरित जे 40 लाख शेतकरी आहेत त्यांना विनाअट कर्जमाफी देण्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे। जवळपास 40 लाख शेतकरी हे विनाअट कर्जमाफीमध्ये या ठिकाणी बसत आहे। एकूण जे 56 लाख शेतकरी आहे कर्जमाफीमध्ये, त्यापैकी 16 लाख हे 2019च्या कर्जमाफीमधील शेतकरी आहे। त्यामुळे यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी मिळणार नाही। त्यांना जे सांगितलेले आहे की 50,000पर्यंत तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी मिळेल, उर्वरित रक्कम त्यांना या ठिकाणी भरावी लागेल। तर यापैकी जे बाकीचे 40 लाख जे शेतकरी उरतात त्यांना कोणतीही अट न लावता सरळ या ठिकाणी रुपये 2 लाख पर्यंत या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे। 2019 मध्ये 16 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी दिली आणि परत ते आता या ठिकाणी थकीत राहिले आणि परत यांना जर आपण कर्जमाफी जर या ठिकाणी दिली तर या ठिकाणी बँकिंग व्यवस्था ही या ठिकाणी कोलमडून जाईल, वित्त व्यवस्था या ठिकाणी कोलमडून जाईल असे कारण त्यांनी या ठिकाणी केले आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी परत परत कर्जमाफीची या ठिकाणी सवय या ठिकाणी लागणे हे बँकिंग अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप चुकीचे आहे। त्याकरता आपण यांना जे या ठिकाणी अटी या ठिकाणी दिलेले आहे की 50,000 रुपयापर्यंत तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी तुम्हाला या ठिकाणी मिळेल, उर्वरित कर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावे लागेल। हे बँकिंग अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून घेतलेला एक चांगला निर्णय या ठिकाणी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे या ठिकाणी म्हणणे झालेले आहे। आणि आता हे जे 40 लाख शेतकरी विनाअट कर्जमाफीमध्ये जे आहे त्यांना आता या ठिकाणी ज्यावेळेस KYC ऑनलाईन प्रोसिजर ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस प्रथम टप्प्यामध्ये या 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी या ठिकाणी मिळून जाईल। तसेच शेतकरी मित्रांनो, 2019च्या कर्जमाफीमधील आता हे जे 16 लाख शेतकरी आहेत यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून अनेक शेतकरी संघटना तसेच बच्चू कडू आणि तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी अनेक आंदोलने करण्याचे या ठिकाणी त्यांनी सरकारला या ठिकाणी सांगितलेले आहे। तसेच 12 जून 2026 पासून रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुद्धा या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि बच्चू कडू यांनी 30 जून 2026 पासून सुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याकरता आंदोलन करू असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। एकूणच सर्व स्तरामधून या कर्जमाफीला या ठिकाणी विरोध होत आहे। आता इथून पुढे सरकार यावरती काय निर्णय घेते हे सुद्धा बघण्यासाठी सर्वांची उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे। त्याकरता शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफी संदर्भात अजून काही नवीन अपडेट या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला चॅनलवर सर्वप्रथम या ठिकाणी कळवण्यात येतील। त्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय जवान जय किसान।